रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगलीत भाजप विरोधात नाराजी आहे। ही जागा शिवसेना लढत असून दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा झाली आहे। विशाल पाटील यांच्या विमानाला कोणीतरी पायलट आहे, त्यामुळे त्यांचं विमान भरकटत गुजरातमध्ये जाऊन उतरू नये। विशाल पाटलांच्या पायलटशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना उत्तम ट्रेनिंग देऊ, असा टोला शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावत काँग्रेसला निशाण्यावर घेतले। संजय राऊत 2 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। खासदार संजय राऊत म्हणाले, सांगलीमध्ये सर्वांना बदल हवाय, तो बदल हवा असेल तर एकास एक लढत व्हावी, अशी जिल्ह्यातील काही नेत्यांची मागणी आहे। खासदारांबद्दल भाजपच्या देखील काही नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे। शिवसेनेच्या उमेदवाराला मोठा पाठिंबा मिळत असल्याने यात खोडा घालण्याचा अनेक जण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करून भाजपला पाठीशी घालण्याचे उद्योग सुरू केलेत। विशाल पाटलांचे कोणीतरी पायलट आहेत, आता ते पायलट विमान कुठे उतरवतात याची आम्हाला चिंता आहे। अनेक वेळा विमान भरकटतात आणि गुजरातमध्ये जाऊन उतरू नये। विशाल पाटलांच्या पायलटशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना आम्ही उत्तम ट्रेनिंग देऊ, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर केलेल्या आरोपाचा निषेध युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर व्यक्त केलाय। संजय राऊत शिवसेनेच्या प्रचारासाठी नव्हे तर सांगलीत भाजप उमेदवाराला सेट करायला आलेत, असा आरोप करत मित्रपक्ष या नात्याने योग्य त्या भाषेत त्यांनी बोलावे, असे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुनावले। संजय राऊत 3 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यावर निशाणा साधत विशाल पाटील यांच्या विमानाचे पायलट त्यांचे विमान कधी गुजरातला घेऊन जातील हे समजणार नाही, असं वक्तव्य केलं होतं। यावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत निदर्शने केलीत। यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज सरगर, माजी जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, करण जमादार, संतोष पाटील, तौफिक शिकलगार, आशिष कोरी, विशाल कलगुडगी, रवी खराडे, सनी धोत्रे, रहीम हट्टीवाले, संभाजी पाटील आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना मंगेश चव्हाण म्हणाले, सांगलीची जागा पारंपरिक काँग्रेसची असताना ही जागा शिवसेनेने परस्पर जाहीर केली। त्यावर विश्वजित कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी योग्य भाषेत आणि मित्रपक्षांचा आदर ठेवून भूमिका जाहीर केली। मात्र संजय राऊत यांनी अत्यंत चुकीची भाषा वापरली, याचा निषेध करत असल्याचं सांगितलंय। शिवाय ते शिवसेनेच्या प्रचारासाठी नाही तर भाजप उमेदवाराला सेट करायला आले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। काँग्रेसच्या नेत्यांना व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आव्हान केलंय, तुमची नौटंकी बंद करा आणि सामील व्हा, नाही तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत। चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघात प्रामाणिकपणाने मदत करा आणि मोठ्या संख्येने मेहनत करून त्यांना निवडून द्यावे, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते। शिवसेना वाघाची औलाद आहे, जर चंद्रहार पाटलांची कोणी कोंडी करत असेल तर राजकारण करून तर गप्प बसणार नाही। ज्यांना भाजपला मदत करायची आहे आम्ही गप्प बसणार नाही। मोदी कधी समोर आला तर लोक रस्त्यावर जोडे मारतील, अशी परिस्थिती आहे। हा देश गुलामी करून टाकणार आहे। आपण सर्व मोदी अंबानी यांचे गुलाम आहोत। उन्हामुळे वातावरण तापले तर हळूहळू राजकारणही तापेल आणि जशी जशी शिवसेना पुढे जाताना दिसेल तसे आपल्या विरोधकांची डोके तापतील। ते आत्ताच तापलेलेही दिसत आहेत। लोकांना आश्चर्य वाटत आहे, सांगलीमध्ये शिवसेना लोकसभा लढवत आहे। अनेक काँग्रेस नेत्यांनी वाटत आहे की मक्तेदारी आपल्याकडेच हवी असं त्यांना वाटतंय। या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं असल्याचं राऊत म्हणाले। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेना उभाटा गटामध्ये सुरू असलेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने एंट्री केली आहे। शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने संजय राऊत यांचं स्वागत करण्यात आलं। जयंत पाटील जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू, अशी ग्वाही युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिली। दरम्यान शेतकऱ्याचा मुलगा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कामाला लागावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले। महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झालाय। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्यामुळे सांगलीची जागा चांगली चर्चेला आली आहे। यामध्ये शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने एंट्री केली। राहुल पवार म्हणाले, महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काम करत आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत सांगलीत आल्याने त्यांचं स्वागत करत आहोत। महाविकास आघाडी उमेदवार जो जाहीर करेल आणि जयंत पाटील जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। संजय राऊत म्हणाले, चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली। काहीतरी ठरलं आहे म्हणून ही घोषणा झाली आहे।
विश्वजित कदम आणि विशाल पाटील महत्त्वाचे लोक आहेत, त्या भविष्यात त्यांच्या अडचणी दूर करू असं ते म्हणाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर असो अगर कडेगाव पलूस असो, येथील प्रत्येक नेत्याने त्या ठिकाणी आपलं संस्थान उभा केलंय. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्था वाचवण्यासाठी आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मंडळी भाजप जनता पार्टीशी हातमिळवणी करत आहेत. त्यातूनच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून काही नेत्यांनी जी सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, त्यांची राज्यभर कोंडी होईल असा इशारा शिवसेना उभाटा गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी दिलाय. सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त आयोजित मेळाव्यात आणि पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासह मित्र पक्षावर तसेच भारतीय जनता पार्टीवर अत्यंत परखड भाषेत आपली मते मांडली आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, सांगली ही कुणाची मक्तेदारी नाही, मक्तेदारी संपेल या भीतीने वेगळी भूमिका घेत आहेत. मात्र 99% लोकांना शिवसेनेची भूमिका पटलेली आहे. त्यामुळे लोकसभेला धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती अशी लढाई होणार आहे. काँग्रेस पक्षातील काही मंडळी आज तिकिटासाठी जी ईर्ष्या दाखवत आहेत, ती ईर्ष्या त्यांनी 2019ला दाखवली असती तर ही जागा आजही काँग्रेसकडेच राहिली असती. गेल्या 10 वर्षात वसंतदादांच्या नातवाचा पराभव झाला, त्यावेळी ही मंडळी कुठे गेली होती असा खणखणीत सवालही उपस्थित केलाय. सांगली लोकसभेच्या जागेवरून सध्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे वाद विकोपाला गेले. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर असून ते जिल्हाभर चाचपणी करत आहेत. आज त्यांनी वांगी येथील सोनहिरा कारखाना स्थळावरील पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं. यावेळी राऊत यांना पत्रकारांनी घेरलं आणि सांगलीच्या जागेबाबत विचारणा केली. यावेळी राऊत म्हणाले, सांगलीच्या जागेबाबत तुटेपर्यंत ताणलं जाणार नाही, या ठिकाणी मध्यम मार्ग निघावा आणि ही जागा महाविकास आघाडीने जिंकावी हीच भूमिका आमची आणि विश्वजित कदम यांचीही आहे. याबाबत आपण विश्वजित कदम यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याचं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आमचा आणि विश्वजित कदम यांचा वाद नाही, मी त्यांच्याशी नुकताच फोनवरून बोललो आहे. राजकारणात मार्ग जरी वेगळे असले तरी त्यांच्याशी आमचं वेगळं नातं आहे. राजकारणात एकमेकांविषयी टीका टिप्पणी होत असतात. काँग्रेस नेत्यांना आणि आम्हाला कोणालाही या जागेबाबत तुटेपर्यंत ताणावं असं वाटत नाही. सांगलीची जागा महाविकास आघाडीने जिंकावी हीच भूमिका माझी आणि विश्वजित कदम यांची आहे असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंचन घोटाळा एवढाच माहिती आहे असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या घरी स्नेहभोजन घेतलं. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपलं मत व्यक्त केले. या भेटीमुळे भाजपसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले. विलासराव यांनी आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त केली नाही, मात्र संजय पाटील यांच्यासमोर सक्षम पर्याय द्यायला हवा असा सूचक सल्लाही त्यांनी संजय राऊत यांना दिलाय. यावर राऊत यांनीही लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असं स्पष्ट केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे. सांगली लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार घडामोडी घडताना दिसत आहेत. याचा आढावा आणि प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी यांच्या भेटी घेण्यासाठी संजय राऊत 3 दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत. पहिल्याच दिवशी त्यांनी संजय पाटील यांच्यावर नाराज असलेले अजितराव घोरपडे यांची कवठेमंकाळ येथे भेट घेतली. त्यानंतर त्यांची गाडी शुक्रवारी रात्री 10:30 वाजता थेट जत येथे आली. दरम्यान रात्री उशिरा भाजपाच्या वरिष्ठ मंडळींवर नाराज विलासराव जगताप यांची जतमध्ये त्यांच्या राहत्या घरी भेट घेत राजकीय चर्चांसह भोजनाचा आस्वाद घेतला.